गर्दीमध्ये घुसतात सगळे, मागून पुढे गेले. आम्ही पावसाने सगळं पाणी पाणी टाक. घ्यायला गेलं तर 3-4 तास लागतात. लाईन लागले. आज संडे नाईटला पण एवढी 1 तासाची वेटिंग आहे. वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. गुड मॉर्निंग, शुभप्रभात. आज आहे डे 2. आम्ही आता आज आहोत अक्कलकोटला. तर आज आम्ही स्वामींच्या दर्शनाला जाणार आहोत. ॲक्च्युली आम्हाला रात्री काल लेट झाला, त्यामुळे आम्ही सकाळी पण लेट उठलो. आता जवळजवळ हे 9:45 वाजलेत. 9:45 वाजलेत. मग आता आम्ही खातो, थोडं कपडे घालतो. सध्या आंघोळ करायला गेले. मग आम्ही इकडून स्वामींच्या दर्शनाला आणणार, मग इथे अक्कलकोट फिरणार आणि इथून नंतर मग पुढे तुळजापूरला यायचा आमचा प्लॅन आहे. आता बघूया कसं होतं ते. पावसाची मेहरबानी झाली आमच्यावरती तर आम्ही लवकरच जाऊ. पावसाने पूर्ण आमची वाट लागली आहे. ह्यामध्ये डोळे बघू शकता किती सुचले आहेत. काल पूर्ण दमलो. 6 तास टोटल राईड केली. 550 किलोमीटर गाडी चालली आपली काल. नंतर मग इकडे आल्यावरती स्टे नव्हता भेटत. आम्हाला वाटलं हॉटेल भेटेल, पण इथे खूप गर्दी होती. आणि जे प्रायव्हेटवाले आहेत ते खूप म्हणजे काहीतरीच पैसे मागतात. 2,500-3,000 रुपये बोलत होते. त्यामुळे आम्ही तिथे घेतलं ना. मग इथे आम्हाला एक होमस्टे भेटला. होमस्टेमध्ये आम्ही राहिलो आहे. म्हणजे होमस्टेचा एकच फायदा आहे की हा काल रात्री 9 पासून आज रात्री 9 पर्यंत आहे. म्हणजे जे प्रायव्हेटवाले होते ते लोक बोलतात की रात्री 9 पासून सकाळी 9 पर्यंत, म्हणजे 12 तास. हा 24 तास. 24 तास ते 1200मध्ये आम्हाला 24 तासाचा भेटला. आणि ते 2,500मध्ये फक्त 12 तासाचे होते. त्यामुळे आता मी ते नाश्ता करतो सध्या. समोसा आणला मग अशी मी खाली गेलो तेव्हा. त्याच्यामध्ये माझे कपडे, हे स्वतःचे कपडे मी लावून ठेवलं, कारण बॅग पाणी मग गेलं की मला बॅगेत पाणी नव्हतं गेलं. ही एक बॅग आणली आहे मी. ह्या बॅगेने मी रेनकोट ठेवलेले. त्या रेनकोटची बॅग पण लगेच ओपन करायला भेटले, त्यामध्ये भिजलो आम्ही. ते माझे 2 हेल्मेट. त्याच्यामध्ये मी सीट आणले ह्यावेळी. पण सीटचा उपयोग फक्त पहिले 200 ते 250 किलोमीटर मला काय वाटलं नाही. पण नंतर असे 350-400 किलोमीटर मी क्रॉस केले तर मला परत पाठ दुखायला लागली आणि परत बट पण दुखायला लागला. त्यामुळे आता मी खातो आणि थोड्या वेळाने परत कपडे करून तुम्हाला भेटतो. ते बघा मस्त पाऊस नाही आज, देवाच्या कृपेने नसलं पाहिजे. चला, मॅडमची तयारी झाली. एकदम छान दिसते. ट्रॅडिशनलमध्ये एकदम छान दिसते. चल, आज आपण कुठे कुठे आणणार आहे? आज आपण अक्कलकोट फिरणार आहे पूर्ण. 4 मंदिर आहेत. 4 मंदिर जायचं. बघूया आता कसं जमतंय. या घरात आम्ही राहिलोय. हे मागचं आहे ते. कशी दिसते? छान दिसते. आता आम्ही चाललोय दर्शनाला. बघू शकता कशी छान पण दिसते. माझ्या पण नवीन कपडेच हिने दिले घेऊन. घेत नव्हता. जातो. गरम व्हायला लागलं इथे, त्यामुळे. ऊन तर नाहीये पण तरी पण गरम होता. माझा चेहरासा सुजलाय. मी जास्त झोपले ना तरी पण सुजलाय. अच्छा, आपल्यासोबत किती झाले? ते गर्दीमध्ये घुसतात सगळे, मागून पुढे गेले. आम्ही आज शनिवार आहे त्यामुळे गर्दी. तर हे आहे मंदिर. हे सगळे स्वामींचे फोटो लावले. इथे महाराजांनी समाधी घेतली होती. सुंदरसं मंदिर. महाराजांचा फोटो आहे. इथे पण वेगवेगळे फोटो आहेत. इथे पण आहे, इथे पण आहे. इथे आहे. आता आमचं दर्शन झालं आहे आणि हे चौडप्पा महाराजांचा वाडा आहे, तिकडे आलं. इकडून चल.
महाराजांचे रुद्राक्ष ही वाली अंगरखा. हा आहे वाडा. बोल आता बोल. हा गणपती बाप्पांचा वाडा. इथे स्वामींनी वापरलेलं हा, ते आम्ही बघायला जातो आता. बघतो. इथे आम्ही आलो खंडोबा मंदिरामध्ये. इथे पण महाराजांची इथे गर्दी कमी आहे म्हणजे इथे महाराजांची. तर आम्ही इथे पाया पडायला आलो होतो. हे आहे खंडोबाचं मंदिर. ते लिहिलं इथे कधी बनवलं होतं. इथे स्वामी महाराजांचं अस्वस्थ असं इथे राहिलेत महाराज. तर आता आम्ही आलोय घरी परत. घरी म्हणजे रूमवरती. आम्ही दर्शन घेतलं समाधी मंदिरचं आणि खंडोबाच्या मंदिराचं. आता आम्ही चाललो तुळजापूरला आणि आम्ही रिटर्न येणार आहे. आज आम्ही स्टे करणार आहे इथे आणि उद्या आम्ही अभिषेक करायला जाणार आहे परत चोळपाच्या समाधीत तिथे मंदिरात. म्हणजे वटवृक्ष मंदिराचं तिथे दर्शन पाया घेणार. पडायला. पण आज आता नाही खूप गेलो. गर्दी आहे तिथे. खूप काहीतरीच पाहिजे म्हणून गर्दी. त्यापेक्षा आम्ही खूपच तुळजापूर लाईन आहे आणि ऊन आहे त्यामुळे नाही उभं राहू शकतो तेवढं. आम्ही ठरवलं तुळजापूरला जातो, रिटर्न येतो, तिथे राहतो. उद्या खूप सकाळी सकाळी वटवृक्ष मंदिराला जाऊ आणि मग 6 वाजता अभिषेकाला जाऊ. ओके. आता आम्ही तुम्हाला दाखवतो डायरेक्ट तुळजापूर. बाय. चल आता आम्ही निघालोय तुळजापूरला. मॅडम रेडी आहे ड्रेस घालून. आपली गाडी. मला साडी घालून जायची होती यार. मला साडी घालायची होती पण ठीक आहे एवढं लांब. उद्या घालणारच ना साडी. हो. साड्या किती आणल्या सध्या? 2 आणल्या. ड्रेस किती आणलेत? 2. राहणार किती दिवसाचं आपण ते? 2. बेदने 4. काटा. ठीक आहे मी ठरवलं मी एका दिवसात 2 ड्रेस घालेन. पावसाने सगळं पाणी पाणी टाक. ठीक आहे चला. किती मिनटं बाकी आहेत? 9 मिनटं बाकी आहेत. श्रद्धाच्या हालत बस बस दुखते. इथे आम्ही थांबलोय. इथे पण पवन चक्की आहेत आणि तिकडे कोणतरी शेती करताय तुम्हाला दिसत असेल तर. हां तिथे ट्रॅडिशनल पद्धतीने खूप कमी करतात. मध्ये पाऊस सुरू व्हायला पण आता बंद झालंय. थोड्या वेळाने थांबलो आम्ही. तिकडे वाटतं तुळजापूर. तुळजापूरला पोचलो आम्ही शेवटी. संडे त्यामुळे सगळीकडेच गर्दी आज. आम्ही बघतोय त्याचा पास भेटतो का. लाईन जास्त असेल तर मग लाईनमध्ये उभं राहायला लागलं असतं. आता आम्ही इथून पास घेतोय. इथे पण आम्ही पूजा करायची ठरवले. पास काढतो तर आम्ही 200 रुपये एक पास आहे. नंतर मॅडमला पूजा करायची देवीची म्हणजे आम्हाला करायचे. अभिषेक करते. अरे ही माझी आमची कुलस्वामिनी पण पडते जय भवानी. हां भैरी भवानी म्हणजे ठरवलं नव्हतं आम्ही करून टाकतो परत कधी येऊ. बरोबर. इथे 2 पास आहेत. एक 500 आणि एक 200. 500ला लगेच 10-15 मिनटात लाईन येते. मला अर्धा पाऊण तास लागेल 200. आम्ही जर जनरल लाईन लावली तर ते बोलतात की 2-3 तास लागेल. आता पास काढूनच जाऊया. 2 पास भेटलेत फोटो काढून. आता ते काका आम्हाला घेऊन चाललेत भटजी काका. काय माहिती काय काय करत आहोत.
कसं दर्शन एकदम मस्त झाला. एकदम पायापाशी जाऊन आलो. 5 मिनटं थांबलो पण 5 मिनिटं थांबलो. डोळे भरून बघितलं. आणि असं जर तुम्ही दर्शन घ्यायला गेलं तर 3-4 तास लागतात. हे 5 मिनिट. आम्ही बोलला 5 काढूनच जाऊ लगेच. परत अक्कलकोटला निघायचं. खूप गर्दी आज, खूप म्हणजे तिथून एंट्री अशी एंट्री मारून तिकडून मंदिराला एंट्री ही एक्झिट साईड आहे. तिथून मी एक्झिट करतो. मैत्रीण भेटले खायला. शब्दाला मैत्रीण भेटले खायला. मिसळ पाव ऑन द वे टू अक्कलकोट. मी तर इथून अक्कलकोटला आलो परत. पाऊस पडतोय ना, रेनकोट घालायला लावला. मला भिजायचंय. तिथे पाऊस पडतो. ते मॅडम रेनकोट आपलं मी हे काढणार पावसाला. मीला मारणार. जर सर्दी होते भिजलं की नव्हतं. बरं आम्हाला जायचं आहे. कळलं नाही काय सगळं पण गडगडतात. आता आम्हाला मॅप कसं भेटणार काय माहिती. एवढा सुंदर दिसतंय हे सगळं. आणि ह्या डुक्करने मला भिजून नाही दिलंय. आहेत 8:15 दिसतंय का? हां. आणि आता आम्ही आलोय वटवृक्ष मंदिराच्या इथे जरा फिरायला. उद्या आम्ही दर्शन घ्यायला येणार आहे लवकर. काकड आरतीला येणार आहे सकाळी. आता बघतोय इथे महाप्रसादाची लाईन पण एवढी आहे. खूप आहे. 1 तास माझ्या ताटात. लॉंग राईड. आता आम्ही थोडंसं फिरू आणि जाऊन झोपू. उद्या सकाळी 4ला उठायचं आहे. चला बाय. बाय. इथे आम्ही आलो शिवसृष्टीमध्ये धातूचं बनवलं आहे. सगळं लिहिलेलं आहे ते. म्हणजे शिवाजी महाराजांची सगळं आहे. त्यावर लिहिलं आहे जरी हे गाडून समुद्रामध्ये गेली तरी पण हे शिल्प टिकून राहणार. हे फोटो प्रिंट ह्याच्यामध्ये आहेत ना पुस्तकमध्ये त्या शिवचरित्रामध्ये. हे बाबासाहेब पुरंदर शिवचरित्र आहे. त्यामध्ये श्री सेम फोटो सेम. इथे शिवजन्म झाला. आणि इथे पुण्यामध्ये गणपतीच्या आशीर्वादाने महाराजांनी सुरुवात केली स्वराज्याची. मग इथे त्यांनी पहिल्यांदा ते रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडले कारण त्याने एका स्त्रीबरोबर जबरदस्ती केली म्हणून. नंतर इथून अफजल खान येतो ते म्हणजे अफजल खानाचा वध दाखवला आहे. अफजल खानाला मारले गेले वाघ नका पिछवाडून. नंतर इथे राजाने चपळाईने अफजल खानचं पोट फाडलं. मग तेव्हाच लगेच 2 दिवसांनी महाराजांनी पन्हाळा घेतलेला. पन्हाळ्यानंतर मग पन्हाळा घेतला सिद्धी जोहरने. सिद्धी जोहरला माणूस सोडते सांगितलं. हा सिद्धी जोहरने पन्हाळ्याला हल्ला त्या टायमला. पन्हाळ्यातून बाहेर काढला बाजीप्रभू देशपांडे आहे. बाजीप्रभू देशपांडे आपली प्राणाची आहुती देऊन मग महाराजांना सुखरूप विशाळगडावर पोचलेलं. आणि हे शाहिस्ते खानाच्या चाकांचा किल्ला. ही बघून मी एकदा जाणार आहे इथे उंबरखिंडीला. इथे उंबरखिंडीमध्ये कारतलब खानाला शिवाजी महाराजांनी स्वतः उभं राहून हरवलेलं. त्या 2 खिंडीमध्ये एकत्र एकदम कोंडून त्याला हरवलेला पूर्ण. आणि ते सगळं साहित्य जमा करून घेतलेलं आपल्याकडे. हे दाखवीन तुम्हाला मी जाईन तेव्हा. तिकडे पालीच्या इथे त्या उंबरखिंड तिथे स्मारक उभारले.
आणि हे जे इंग्रज होते त्यांनी सिद्धेश्वरला तोफा आणि मदत केलेली त्या टाईमला, म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांना पकडलेल्या 2 माणसांना आणि अटक केलेली व वासोटा किल्ल्यामध्ये. आणि लालमहालमध्ये शाहिस्तेखानाला मारलं ते पण प्रत्येक छोटी छोटी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. शिवाजीराजे पेडले त्यांच्या मृत्यू झाला ते, नंतर शिवाजी महाराजांचा निजामाची सती आला होता त्यांनी सांगितले. नंतर बाजीराव घोरपडेला शिवाजी महाराजांनी मारलं, ज्यांनी शिवाजीराजांना पकडण्याचा प्रयत्न केला ते एकदम छोट्या छोट्या गोष्टी पण सांगितलेल्या आहेत. राज्याभिषेक जिथे महाराजांनी आपला आत्मबलिदान दिलं ते फार दिलेर खान शिमल्यामध्ये लढला तेव्हा दिलेर खानाने सांगितलेलं सगळं सोडून महाराजांना उत्तर देतो, पण दिलेर खानासमोर आपले बरोबाजी जीव सोडला, पण आपले इमान नाही ऐकलं. आता आजकालचे लोक इकडून तिकडे शिवड्या मारतात. प्रत्येक गोष्ट त्यांच्या सांगितलेली आहे. बापू इथे इथे आलात की नक्की याची भेट. एक उत्तम कलाकृती केलेली आहे. अशी कलाकृती प्रत्येक गडावरती पण केली पाहिजे, जेणेकरून पुढच्या सगळ्यांना महाराजांचा इतिहास कळेल. महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलं ते, कसं एक एक संकटातून बाहेर यायचं ते. हे काल 6 जून झालं. 6 जून राज्याभिषेक सोहळा इंग्रज. इथे शिवस्मारक उभारलं आहे, महाराजांचा पुतळा आहे, मस्त आहे एकदम देखणार काय. आणि इथे अन्नछत्र इथे लाईन लागले. आज संडे नाईटला पण एवढी 1 तासाची वेटिंग आहे, तर आम्ही आता आज पण नाही खात आहे, कारण आम्हाला सकाळी परत उठायचं आहे त्यामुळे. आता आम्ही घरी आलो. आत्ता वाजलेले आहेत 9:39. खूप दमलो आहे मी पण, प्रणेशसुद्धा. आता झोपायचं. उद्या सकाळी वटवृक्ष मंदिराचं दर्शन घ्यायला जायचं आहे. काकड आरतीसाठी जायचं आहे. सकाळी 5 o'clockला 5:30ला स्टार्ट होते, पण सकाळीसुद्धा गर्दी असते. आणि उद्या समाधी मंदिरात अभिषेक आहे, त्याच्यासाठी जायचं. तो 6 वाजता आहे, तर आज लवकर झोपावं लागेल आणि उद्या लवकर उठू. 4 वाजता तरी उठावं लागेल. आजचा दिवस चांगला होता. आज आम्ही खूप काय केलं, पण खूप हेक्टिक पण होता. आता डोकं दुखावायला लागलं आणि उद्याच आम्हाला मुंबईला पण निघायचं आहे, कारण की परवापासून ऑफिस आहे. बघू आता उद्या कसं जातं, मी तुम्हाला अपडेट करत राहीन. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नाही करत राहू, नुसते बघता.